मिनी तलवार, दुसरा आहे कुऱ्हाड, तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये। तर एवढे दिवस तुम्ही आमचे व्हिडिओ पाहताय, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे वेपन्स बनवतोय। तर वेपन्स बनवत असताना आपल्याला हे काम करताना काही आपली टीम आहे, ती टीम आपल्याला सपोर्ट करत होती। तर आता त्या टीमला आपण आज एक टार्गेट देणार आहे, टास्क देणार आहे, आणि ते टास्क काय असणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। त्यांना आपण एक नवीन वेपन तयार करायला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। ते कशा पद्धतीने बनवणार आहेत ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। सुरुवातीला मी तुम्हाला आमचा हा छोटासा सेटअप दाखवतो। अशा पद्धतीने हा पूर्ण सेटअप आहे, ही सगळी आपली टीम आहे, आणि यांना आता आपण एक टास्क देणार आहे। तो टास्क काय असणार आहे, चला तर आपण आता वर्कशॉपमध्ये जाऊया। वर्कशॉपमध्ये गेल्यानंतर पूर्ण डिटेलमध्ये काय प्रोसेस असणार आहे या पूर्ण टास्कची ते आपण तुम्हाला शेअर करूया। तर आता आपण आपल्या वर्कशॉपमध्ये आलेलो आहे। वर्कशॉपमध्ये आपण ह्या कामासाठी लागणारं सगळं साहित्य काढून ठेवलेलं आहे, ते साहित्य पण दाखवतो। पण सुरुवातीला तुम्हाला ह्या टास्कमध्ये आपले जे काही 4 कॅप्टन आहेत ते 4 कॅप्टन दाखवतो मी। माझं नाव यशोदीप राठोड आहे। आजच्या टास्कमध्ये मी कुऱ्हाड बनवणार आहे। माझे नाव यश सोमनाथ गोरखे आहे। मी आजच्या टास्कमध्ये निंजा कुऱ्हाडी बनवणार आहे। माझे नाव सागर राठोड। आजच्या टास्कमध्ये मिनी तलवार बनवणार आहे। माझं नाव आकाश शलार। मी आजच्या टास्कमध्ये स्टील हँडल चेन बनवणार आहे। तर या ठिकाणी आता या टास्कसाठी आपण जे काही मटेरियल लागणार आहे ते ठेवलेलं आहे। फ्लॅट आहेत आणि बार आहेत, तसंच मशीन पण आहे ज्या काही आपल्याला लागणार आहेत त्या, आणि महत्त्वाचे जे काही टूल्स आहेत यांचा वापर करून आता हे आपल्याला एक चांगलं वेपन तयार करून दाखवणार आहेत। चला तर सुरू करूया आपला आजचा टास्क। तर 2 दिवसाच्या मेहनतीनंतर आपण काल जे मुलांना टास्क दिला होता वेपन बनवण्याचा, तो आपला पूर्ण झालेला आहे। आज आपण हे वेपन आहेत त्यांनी बनवलेले, त्यांची टेस्ट घेणार आहे। तर बघूया आता कुणाचं वेपन चांगलं बनलेलं आहे आणि कुणाचं वेपन मजबूत आहे, कुणाची वेल्डिंग स्ट्रॉंग आहे, आणि कोणी या वेपनला चांगल्या पद्धतीने धार लावलेली आहे। चला तर आपण आजचं जे कॉम्पिटिशन आहे त्याची टेस्ट घ्यायला सुरुवात करूया। तर हे आहेत ते आपले कालचे 4 कॅप्टन। आता यांनी हे 4 वेपन बनवलेले आहेत। तर कुणी काय बनवलेले आहे ते मी तुम्हाला सांगतो। तर आता पहिले आपली जी मिनी तलवार आहे ती या आपल्या पहिल्या टीमनं बनवलेली आहे। सागर राठोड यांच्या टीमची ही मिनी तलवार आहे। याचं पण आता आपण क्वालिटी चेक करणार आहे। दुसरा आहे कुऱ्हाड, हे यश गोरखे यांच्या टीमचं आहे वेपन। याची पण आता आपण क्वालिटी चेक करणार आहे, वेल्डिंग चेक करणार आहे। त्यानंतर तिसरा आहे ननचक्कू, याची पण आपण क्वालिटी चेक करणार आहे। त्यानंतर लास्ट आहे आपलं निंजा कुऱ्हाड, याची पण आता आपण क्वालिटी या व्हिडिओमध्ये पूर्ण चेक करणार आहे। तर आजचं जे कॉम्पिटिशन होणार आहे त्याचं सुपरविजन करण्यासाठी आपल्याकडं या आपल्या मॅडम आहेत आणि सर आहेत। हेच आपलं आता जे कॉम्पिटिशन होणार आहे त्याचा रिझल्ट आपल्याला सांगणार आहेत।
चला तर आता आपण कॉम्पिटिशनला सुरुवात करूया. चला तर सुरू करूया आजचं आपलं कॉम्पिटिशन. हे सगळे आपले प्रेक्षक आहेत, टाळ्या वाजवा एकदा सगळ्यांनी या तर आता हे वेपन जे आहे ते वेपनचे आपण टेस्ट सुरू करतोय. बजरंग आहे आपल्याकडं. बजरंग हे सगळे वेपन आपल्याला जे काय आपण पुढे ठेवलेलं साहित्य आहे त्याच्यावरती अटॅक करून दाखवणार आहे. त्यानंतर आपल्याला समजेलच की कोणाचं वेपन हे स्ट्रॉंग आहे आणि कोणाच्या वेपनला चांगल्या पद्धतीनं धार लावलेली आहे. चला तर सुरुवात करूया आपण पहिल्या वेपनची टेस्ट घेण्यासाठी. ते आहे यशोदीप राठोडचं. टेस्ट करून बघायचं जोरात मारायचं. दमानी करे. त्यानंतर आता दुसरं वेपन आपण टेस्ट करायला घेऊया. यश गोरके यांचं घ्या. तीनच मारायचे तरी तीन. ये नसतं तुटत. पहिल्या टेस्ट मध्ये यश गोरके यांचा जो काही वेपन आहे ते 5 झालेले आहे. नेक्स्ट ठीक आहे. वेपन तर स्ट्रॉंग आहे पण धार थोडी कमी असल्यामुळे लाकूड तुटलेलं नाही. आता लास्ट आहे. ठीक आहे. तिसरं वेपन आपलं टेस्ट करूया. मिनी तलवार नाव आहे ते वेपनचं. ते बनवलेलं आहे सागर राठोड यांच्या टीमनं. त्याची टेस्ट सुरू करूया. पहिल्या टेस्ट मध्ये वेपन 5 झालेले. आता दुसरी टेस्ट आहे. बस ठीक आहे. त्याला कुऱ्हाडच लागणार आहे. ठीक आहे ठीक आहे. चल आता लास्ट वेपन आहे. तर आता आपलं शेवटचं वेपन आहे ननचक्कू त्याला बोलतात. ब्रुसलीचं वेपन आहे ते आणि ते आता आपण टेस्ट करूया. तर हे जे वेपन आहे ते शक्यतो फोडण्याच्या कामासाठी वापरलं जातं. याच्यामध्ये कोणत्या प्रकारची धार नसते. बघितलंच असेल तुम्ही. फिरवून अशा पद्धतीनं फोडाफोडीच्या कामांसाठी वापरलंय. तर हे वेपन या टेस्टमध्ये कदाचित पास होणार नाही कारण याला धार बिलकुल नाही. पण आपण फोडण्याची टेस्ट यांनी ट्राय करू शकतो. तू सावध राहा. बस बस ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण जे कॉम्पिटिशन ठेवलं होतं वेपन्सचं ते आज पूर्ण झालेलं आहे. त्याचा रिझल्ट आपल्याला आपले जे काय मॅडम आहेत ते सांगतील की कोणाचं वेपन स्ट्रॉंग होतं. तर आता कॉम्पिटिशन पूर्ण झालेलं आहे आणि आपल्याला मॅडम आपल्या कॉम्पिटिशनचा आजचा निकाल सांगतील. कोणाचं वेपन चांगलं वाटतं मॅडम स्ट्रॉंग होतं. आज के चारों वेपन में मुझे ये लगता है सबसे स्ट्रांग तलवार है तो इसको फर्स्ट प्राइज मिलेगा. सेकंड प्राइज मुझे इसको देना चाहूंगी. ये भी स्ट्रांग वेपन है. और थर्ड में मैं ये दोनों रखूंगी. ये दोनों भी स्ट्रांग है. इसका बीच में से बेल्डिंग निकल गया है. अदरवाइज ये फर्स्ट आता था लेकिन इसको अभी थर्ड प्राइज मिल रहा है इन दोनों को. फर्स्ट सेकंड थर्ड. जोरदार तालियां बजा दीजिए. व्हेरी गुड. थँक यू एव्हरीवन. थँक यू. तर आजचं जे कॉम्पिटिशन आहे तर हे मिनी तलवार जिंकलेलं आहे. हे मिनी तलवार बनवलं आहे सागर राठोड यांनी.
तर अशा पद्धतीनं आजचं कॉम्पिटिशन आपण पूर्ण केलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच पद्धतीनं आमचे व्हिडिओ पाहत राहा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा याच्या पुढचा आम्ही व्हिडिओ कोणत्या सब्जेक्टवरती बनवू. धन्यवाद.